Hello students. Okay. Start the new point in a chapter Mathematical Logic. Application of logic in switching circuit. स्विचिंग सर्किटनुसार आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. त्याचे ॲप्लिकेशन रूल्स दिलेले आहेत, त्यानुसार ते सिम्प्लिफाय करायचे. ठीक आहे. हे सर्किट फॉर्म तुम्हाला माहिती आहे फिजिक्स या सब्जेक्टमध्ये तुम्हाला झालेला आहे. या सर्किटनुसार बॅटरी, हा लॅम्प आहे तुमचा आणि हा स्विच आहे. इथे हा जो आहे हा स्विच आहे. दिस इज बॅटरी अँड लॅम्प. ठीक आहे. हे जर स्विच हे तुमचं आता आहे ते ओपन स्विच आहे. हे जर आपण क्लोज केलं तर ते सर्किट फ्लो म्हणजे बॅटरी फ्लो होऊन लॅम्प आपला काय होणार आहे, प्ले होणार आहे. ठीक आहे. त्याचनुसार मग तेच रूल आपण क्लोज ओपन तो स्विच करून आपल्याला त्या सर्किटनुसार काय करायचे आहेत, एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. मग त्याच्यासाठी 2 पॉईंट आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे 2 स्विचेस इन ए सिरीज. त्या सिरीज फॉर्ममध्ये 2 स्विचेस असतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. मग आता त्याच्यामध्ये बघा 2 स्विचेस S1 आणि S2 कनेक्टेड इन ए सिरीज अँड इलेक्ट्रिक लॅम्प L ॲज शोन इन ए फिगर. या फिगरनुसार बघा इथे तुम्हाला हे सर्किट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 स्विच आहेत S1 अँड S2. ओके. हे 2 स्विच आहेत. ओके. दिस इज अ बॅटरी लॅम्प. हां, आता ह्या स्विचमध्ये काय कंडिशन सांगितलेलं आहे तुम्हाला. दिस स्विच S1, दिस इज ए स्विच S1 मीन्स P आहे अँड S2 मीन्स Q. ओके. अँड next this switch S1, P means this switch S1, let Q means this switch S2 and L the lamp L. okay. इनपुट आउटपुट टेबल, तुम्हाला इनपुट आउटपुट टेबल्स फाइंड करायला लागतात त्याच्यावरून. मग S1 आणि S2 इन ए सेरीज फॉर्ममध्ये असतील, या फॉर्ममध्ये असतील. काय सांगितलं आहे, 2 स्विचेस S1 आणि S2 कनेक्टेड इन ए सेरीज फॉर्ममध्ये मीन्स अशा फॉर्ममध्ये असतील तर ते कनेक्टेड रूल तुमचा कसा येणार आहे, P अँड Q. म्हणजे S1ला P करा लिहा अँड S2ला Q कन्सिडर करा आणि त्यानंतर एकाच सेरीजमध्ये असतील तर ते कशाने कनेक्ट करणार आहात आपण, अँडने. ओके. दिस इज ए फर्स्ट पॉईंट. ज्यावेळी 2 स्विच असतील आणि एकाच सेरीजमध्ये असतील तर आपल्याला S1 S2 P Q असे हे कंटेन करून आपल्याला काय करायचं आहे, अशा सिम्बॉलमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट 2 स्विचेस इन पॅरलल फॉर्ममध्ये असतील 2 स्विच तर कोणत्या सिम्बॉल फॉर्ममध्ये कसं लिहायचं आहे हे त्यांनी सांगितले. इनपुट आउटपुट टेबल त्याचा आपल्याला फाइंड करायचं. तर 2 स्विचेस S1 and S2 आर कनेक्टेड इन पॅरलल अँड इलेक्ट्रिक लॅम्प L इज शोन इन फिगर. म्हणजेच अशा फॉर्ममध्ये 2 स्विचेस तुमच्या अशा फॉर्ममध्ये असतील S1 आणि S2 सेरीज फॉर्ममध्ये मीन्स अशा फॉर्ममध्ये असतील तर सिम्बॉल आपला अँडचा असेल. अँड पॅरलल फॉर्ममध्ये असतील, असे पॅरलल फॉर्ममध्ये 2 स्विचेस असतील तर आपला सेरीज कसा असणार आहे तुमचा, काय, ऑरच्या फॉर्ममध्ये. मग सिम्बॉल कसा येणार आहे तुमचा, ऑर येईल. पॅरलल फॉर्ममध्ये असेल तर सिम्बॉल ऑर घ्यायचा आहे अँड सेरीज एकाच लाईनमध्ये असतील तर तो कसा घ्यायचा आहे, सिम्बॉल अँड घ्यायची. ठीक आहे. मग आता जसं तुम्ही अँड आणि ऑरचा ट्रूथ टेबल फाइंड करताय तसं स्विचेससाठी काय करायचं आहे, ट्रूथ टेबल आपल्याला इनपुट आउटपुट टेबल फाइंड करायचं आहे. मग ट्रूसाठी अँडचा टेबल काय आहे आपला, फर्स्ट टेबल P अँड Q लिहिताना कसं लिहितो आहे आपण, या फॉर्ममध्ये पण लिहिलात तरी चालेल ट्रू फॉल्सच्या, किंवा 1 1 0 0 या फॉर्ममध्ये लिहिलात तरी चालेल. तर Pचा टेबल आपला ट्रू फॉल्स या टाईपमध्ये आपण लिहितो आहे. मग ट्रू मीन्स 1 1 अँड फॉल्स मीन्स 0 0 असे नंबर दिलेले आहेत. ट्रूला 1 1, ट्रूला 1 अँड फॉल्सला 0 असे हे 2 तुमचे नंबर्स असतील. त्याच्यावरून ते काय करायचं, सिम्प्लिफाय. क्यूला काय लिहितो तर आपण क्यू कॉलम्समध्ये ट्रू फॉल्स त्याचनुसार इथे दिलेला आहे 1 0 1 0. अँड ऑरच्या रूलमध्ये काय सांगितलेलं आहे, ऑरच्या रूलमध्ये फॉल्स बाकी सगळे ट्रू. मग इथं बघा याच्यामध्ये ऑरच्या रूल्समध्ये 0 0 0 बाकी सगळे 1. ठीक आहे. या फॉर्मनुसार काय करायचं आहे, तुम्ही जे टेबल्स आहेत, आउटकम्स जे मिळणार आहेत, तुम्ही या
1100 या फॉर्ममध्ये लिहू शकतायत किंवा ट्रू फॉल्सच्या फॉर्ममध्ये पण त्याचा टेबल लिहिला तरी चालेल. ठीक आहे. आता त्यानंतर आपण नेक्स्ट बघा, हे एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण हा जो सर्किट आहे या सर्किटमध्ये बघितलात, मग अशा टाईपमध्ये तुम्हाला सर्किट दिले जातील. त्याच्यानुसार हे बॅटरी अँड लॅम्प कनेक्ट केले जातील आणि त्या स्विचेसनुसार तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे. बाई इथं सांगितलेलं आहे दिस इज ए ओपन स्विच. मग ओपन स्विच असेल तर तुमचा काय असणार आहे, ऑफ असणार आहे. म्हणजेच त्यातील जो फ्लो आहे तुमचा ह्याचा इलेक्ट्रिकलचा, तो फ्लो काय होईल, तुमचा बंद होईल ज्यावेळी स्विच ओपन होईल त्यावेळी. आणि स्विच ज्यावेळी क्लोज्ड होईल त्यावेळी तो फ्लो काय होणार आहे, त्या तुमच्या वायरला कनेक्ट होणार आहे आणि त्यानुसार तो फ्लो पुढे जाणार आहे. मग तुमचा लॅम्प काय होईल, तुमचा प्ले होईल. मग त्याचनुसार स्विच क्लोज्ड असेल त्यावेळी तो ऑन असणार आणि स्विच ओपन असेल त्यावेळी तो ऑफ असणार आहे. मग आता S1 S2 S3 हे जर आपण क्लोज केले, S1 S2 S3 हे जर क्लोज केले तर हे सर्किटमधलं आपलं काय होणार आहे, हे सर्किट फ्लो काय होणार आहे, फ्लो आपला म्हणजे स्विच आपले क्लोज केल्यानंतर आपलं इलेक्ट्रिक वर्क काय होईल, चालू होईल. ठीक आहे. मग तेच आपल्याला इथं लिहिताना लिहायचे आहेत. हा S1 स्विच आता इथं दाखवताना ओपन दाखवला आहे, पण S1 मीन्स P, S2 मीन्स Q आणि इथं दिलेलं S3 मीन्स R. हे ज्यावेळेस क्लोज्ड असतील, S1 स्विच क्लोज्ड असतील तर ते आपले काय होणार आहेत, स्विचेस क्लोज असतील त्यावेळेस ते आपली प्रक्रिया सुरू होणार आहे. हां, मग त्यामुळं लिहिताना आपल्याला कसं लिहायचं आहे, S1 इज क्लोज्ड असं लिहायचं आहे ह्या सर्किटसाठी. Q म्हणा, Qसाठी S2 इज क्लोज्ड. S3 असेल स्विच तर S3 इज क्लोज्ड. त्यानंतर S4 असेल, S म्हणा, S4 स्विच इज क्लोज्ड. अशा टाईपमध्ये तुम्हाला तिथं लिहायचं आहे. मग ते 3 स्विचेस आहेत म्हणून PQR दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट S1 डॅश, S2 डॅश आणि S3 डॅश मीन्स त्याचा निगेशन म्हणजे त्याच्या अपोजिट. क्लोजच्या ऐवजी काय होणार आहे, ओपन. ठीक आहे. मग S1 डॅश असेल त्यावेळी आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. S1 S2 S3 असेल त्यावेळी PQR येईल आणि S1 डॅश S2 डॅश S3 असेल त्यावेळी तुम्हाला काय घ्यायचं आहे, त्याचा निगेशन घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे एकाच सिरीजमध्ये असेल, हे सगळं नोट करून ठेवायचं आहे वहीमध्ये. एकाच सिरीजमध्ये असेल तर हा सिम्बॉल आपल्याला द्यायचा आहे, मी आत्ताच एक्सप्लेन केलं. त्यानंतर पॅरल फॉर्ममध्ये असेल तर हा सिम्बॉल द्यायचा आहे. ठीक आहे. आणि मग त्याचे ट्रूथ टेबल तुम्हाला सांगितलेलं आहे. अँडचा ट्रूथ टेबल काय सांगतो, अँडचा ट्रूथ टेबल ट्रू असेल तर ट्रू, बाकी सगळे फॉल्स. मग ट्रू मीन्स काय असतो, 1 असेल तर 1, बाकी सगळे तुमचे काय असणार, 0. आणि ऑरचा ट्रूथ टेबल काय सांगतोय, फॉल्स, बाकी सगळे ट्रू. ठीक आहे. म्हणजे इथं ट्रू, इथं फॉल्स हा असणार आहे आणि इथं काय असणार, ट्रू, हा फॉल्स. मग हा फॉल्स, बाकी हे सगळे तुमचे ट्रू आहेत. ठीक आहे. मग याच रूलनुसार ट्रू मीन्स 1 आणि हा तुमचा काय, 0. ओके. मग यानुसार हे ट्रूथ टेबल पण तुम्हाला सिम्प्लिफाय करायला सांगतील आणि त्यानुसार सिरीजनुसार एक्झाम्पल कसे सिम्प्लिफाय करायला सांगतील हे आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिकल फॉर्म अँड राईट इट्स इनपुट अँड आउटपुट्स टेबल. दिलेला जो सर्किट आहे तुम्हाला काय करायचं आहे, सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये लिहायचं आहेत. असे एक्झाम्पल 2 मार्क्सला एक्झाम्पल विचारतात किंवा 3 मार्क्सला पण. त्यानुसार एक्झाम्पल बघा, सोपे आहेत. हा सर्किट दिलेला आहे तुम्हाला S1 S2 S3. मग आता या सर्किटमध्ये हा सिम्बॉलिकल फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. मग सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये काय सांगितलेलं आहे, ज्यावेळी एकाच सिरीजमध्ये स्विचेस असतील त्यावेळी अँड सिम्बॉल द्यायचा आहे. आणि पॅरल फॉर्ममध्ये स्विचेस असतील त्यावेळी कोणता सिम्बॉल द्यायचा आहे, ऑर सिम्बॉल द्यायचा आहे. ओके. मग त्यानुसार S1 S2 S3 दिला आहे, म्हणजेच S1ला P, S2ला Q आणि S3ला
आर असं लिहिलं आपण. मग पी मीन्स काय, स्विच S1 इज क्लोज्ड. क्यू मीन्स स्विच S2 इज क्लोज्ड. हे लिहिताना प्रत्येक वेळेस ॲन्सर लिहिताना याच टाईपमध्ये लिहायचं आहे. अँड आर मीन्स S3 इज क्लोज्ड. मग these circuits can be expressed as symbolically form. Symbolically form लिहिताना बघा, फर्स्टला हा P आहे, हा Q आहे आणि हा R आहे. P नंतर Q जो आहे तो पॅरलल फॉर्ममध्ये, त्याच्यामुळं पॅरलल असेल तर सिम्बॉल तुमचा काय, ऑर आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर क्यूला आर हा सेरीजच्या फॉर्ममध्ये, एकाच लाईनमध्ये. मग एकाच लाईनमध्ये असेल त्यावेळी कोणता सिम्बॉल आहे, अँड आहे. म्हणजे अशा टाईपमध्ये तुमचं काय येईल, हा सिम्बॉलिकल फॉर्म तुमचा सिम्प्लिफाय झालेला आहे. ठीक आहे. मग अशा टाईपमध्ये सिम्बॉलिकल फॉर्म तुम्हाला मिळाले. मग जसं सर्किट दिलेलं आहे त्यानुसार ते आपल्याला काय करायचं आहे, सिम्बॉलिकली फॉर्म फाइंड करायचं आहे. मग आता या सिम्बॉलिकली फॉर्मचं काय करायचं आहे, तुम्हाला टेबल फाइंड करायचं आहे. याचा टेबल, ट्रूथ टेबल फाइंड करायचा. मग PQR आहेत, 3 आहेत. मग 3 असेल तर मी सांगितलेलं आहे PQR हे 3 जर नंबर्स असतील, जास्ती करून 3च असतात किंवा 2. मग ह्याच्यामध्ये तुमचा कॉलम्स, रोज किती येणार आहेत बघा. काय, ट्रू 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 4 टाइम्स अँड फॉल्स 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 4 टाइम्स. क्यूला ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. अँड आरला ट्रू फॉल्स या टाईपमध्ये तुमचं काय होईल, ट्रूथ टेबल येईल. मग तसाच ट्रू मीन्स 1 असतो, फॉल्स मीन्स 0. मग त्याचनुसार आपण हा इनपुट आउटपुट टेबल फाइंड करणार आहे. PQR केलेले डिनोट. P बघा काय लिहिलेलं आहे, ट्रू 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 मीन्स 1 1 1 1 0 0 0 0. Q ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स मीन्स 1 1 0 0 1 1 0 0. R 1 0 1 0 1 0 या टाईपमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. फर्स्ट मग आपण सिम्प्लिफाय केलेला आहे Q अँड R. मग अँडमध्ये काय सांगितलेलं आहे, ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. मग ट्रू 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 कुठं आलेलं आहे बघा, या ठिकाणी Q अँड आरमध्ये, या दोन्हीच कॉलममध्ये बघा. तर याच्यामध्ये ट्रू 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 मीन्स 1 1 1, बाकी सगळे काय असतील 0. मग इथे एक 1 1 1 येतो आहे आणि या ठिकाणी एक 1 1 1 येतो. बाकी सगळे तुम्ही 0 लिहा. ठीक आहे. मग त्यानंतर हे कनेक्शन जे आहे, हा जो रूल आहे हा कशाला कनेक्ट केलेला आहे, पीला. आणि तो पण कोणत्या सिम्बॉलनुसार, ऑरला काय सांगितलेलं आहे, फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. ओके. फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. मग त्या रूलनुसार बघा, फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. कुठे आहे फॉल्स फॉल्स, या 2च टेबलमध्ये बघायचे आहेत आपल्याला. मग फॉल्स फॉल्स मीन्स 0 0 0 0, इथे आहे 0 0, इथे याला 0 0, इथं पण 0 0 आहे, तो इथं याला 0 0. बाकी सगळे मग तुमचे काय येतील, ट्रू येतील. या 3च ठिकाणी फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. ठीक आहे. अशा टाईपमध्ये हे 3 मार्क्स किंवा 2 मार्क्सला एक्झामला विचारले जातात. एक्झाम्पल सोपे आहेत, त्यानुसार ते सिम्प्लिफाय करा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, त्याचमधलं एक्झाम्पल आहे. राईट इट्स इनपुट आउटपुट टेबल्स. ओके. इनपुट आउटपुट टेबल्स फाइंड करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सर्किट सिम्बॉलिकली फॉर्म फाइंड करावं लागणार आहे आणि मग त्याचा इनपुट आउटपुट फाइंड करावं लागणार आहे. मग सिम्बॉलिकली फॉर्ममध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा, आणि मग त्यानुसार ते सिम्प्लिफाय करा. इथं S1 डॅश दिलेलं आहे, S1 डॅश, ते S2 आहे, परत S1 आहे आणि S2 डॅश आहे. म्हणजे S1 आणि S2 हे 2च दिलेले आहेत, म्हणजे P आणि Q. S1 डॅश मीन्स निगेशन P आणि S2 डॅश मीन्स निगेशन Q. ओके. मग त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, सिम्बॉलिकली फॉर्म फाइंड करायचा आहे. बघा आता त्याच्यामध्ये P मीन्स स्विच S1 इज क्लोज्ड, Q मीन्स स्विच S2 इज क्लोज्ड. त्यानंतर निगेशन P राहिलेलं आहे इथं. निगेशन P मीन्स स्विच S1 डॅश इज क्लोज्ड अँड निगेशन Q पण राहिलेलं आहे. निगेशन Q मीन्स स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. ओके. आता सिम्बॉलिकली फॉर्म सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. सिम्बॉलिकली फॉर्म सिम्प्लिफाय करताना दिस सर्किट्स कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज S1 डॅश स्टार्टिंगला दिलेला आहे. S1 डॅश मीन्स निगेशन P आहे आणि निगेशन P हा
एकाच सिरीजला S2ला कनेक्ट झालेला आहे, S2ला कनेक्ट केलेला आहे एकाच सिरीजमध्ये, एकाच लाईनमध्ये. त्याच्यामुळे इथं हा Q आला, S2 आहे त्याच्यामुळे Q आला. आणि कशाला एकाच सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं आहे, एकाच सिरीजमध्ये असेल त्यावेळी कोणता सिम्बॉल येणार आहे, अँड. आणि मग त्यानंतर म्हणजे हा ब्रॅकेट आला, 2 सिम्बॉल आपल्याला सिम्प्लिफाय झालेले आहेत, 2 स्विचेस, त्याच्यामुळं ब्रॅकेट आला. आणि मग पॅरलल आहे S1 आणि S2 तोच सर्किट, त्याचमध्ये स्विचेस S1 डॅश आणि S2 झाल्यानंतर S1 परत हा काय आहे तुमचा पॅरललमध्ये, पॅरलल आहे त्याच्यामुळं काय येणार आहे सिम्बॉल, ऑर सिम्बॉल येईल. आणि S1 आहे, S1 म्हणजेच काय येणार, P येईल. आणि एकाच सिरीजमध्ये आहे त्याच्यामुळं अँड सिम्बॉल येईल. आणखीन S2 डॅश आहे, S2 डॅश म्हणजेच काय आहे, निगेशन Q, त्याच्यामुळे निगेशन Q हा इथं निगेशन Q येईल. अशा टाईपमध्ये हे तुमचं सिम्बॉलिकली फॉर्म झालेलं आहे. ठीक आहे. आणि या सिम्बॉलिकली फॉर्मवरून याचा आपल्याला काय करायचं आहे, ट्रूथ टेबल फाइंड करायचं आहे, इनपुट आउटपुट टेबल फाइंड करायचं आहे. मग तो इनपुट आउट टेबल असा फाइंड केलेला आहे. मग याच्यामध्ये ह्याचा आपल्याला लास्टचा याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग याच्यामध्ये जे जे लागते आपल्याला फाइंड करायचं आहे, काय, एक P लागणार आहे, त्यानंतर Q लागणार आहे, त्यानंतर निगेशन P फाइंड करावं लागेल अँड निगेशन Q. तो आपण इथे लिहिला P Q निगेशन P अँड निगेशन Q. 2च व्हॅल्यूज आहे, P आणि Q हे 2च तुमचे स्टेटमेंट आहेत. त्याच्यामुळं तुमचा टेबल त्याच्यामध्ये रो किती येणार आहे तुमचे, 4 येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार सिम्प्लिफाय केलेलं आहे. मग पहिल्यांदा हा टेबल फाइंड करा, नंतर हा टेबल फाइंड करा, आणि मग ते कशाने कनेक्ट केलेले आहे, ऑरने. आपले ट्रूथ टेबल रूल्स झालेले आहेत, त्यानुसार हे आपण सिम्प्लिफाय करतो. ठीक आहे. त्यानुसार ते सिम्प्लिफाय करा. नेक्स्ट बा एक्सप्रेस दी फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिकली फॉर्म. सिम्बॉलिकली फॉर्म आत्ताच सांगितलेला आहे, कसा सिम्प्लिफाय करायचा आहे. 2 मार्क्सला किंवा ऑब्जेक्टिव्हला पण एक्झाम्पल हे विचारू शकतात. त्यानुसार पहा सिम्बॉलिकली फॉर्म हे इथं लिहावं लागणार तुम्हाला. S1 S2 डॅश S3 डॅश हे स्विचेस जेवढे दिलेले आहेत ते लिहावे लागणार आहेत. लेट P S1 इज क्लोज्ड, त्यानंतर Q S2 इज क्लोज्ड, त्यानंतर S3 असेल तर R S3 इज क्लोज्ड, त्यानंतर निगेशन असेल तर निगेशन P S1 डॅश इज क्लोज्ड, निगेशन पुढचा असेल तर निगेशन Q S2 डॅश इज क्लोज्ड. अशा टाईपमध्ये हे सगळं पहिल्यांदा लिहावं लागेल, तरच मार्क्स कंप्लीट मिळतील. ठीक आहे. ओन्ली अशा टाईपमध्ये ॲन्सर्स लिहिलात, ओन्ली अशा टाईपमध्ये, तर 1 मार्क्स मिळेल, 1 मार्क्स कट होईल. 2 मार्क्सचं जर एक्झाम्पल असेल तर. आणि 1 मार्क्सला विचारलं असेल तर डायरेक्ट ओन्ली एवढंच तुम्ही सिम्प्लिफाय केलात तरी चालेल. ठीक आहे. बघूया आता आपण. हा S1 आहे, स्टार्टिंगला कसं सिम्प्लिफाय करायचं बघा. S1 मीन्स P आहे. ठीक आहे. नेक्स्ट S2 डॅश मीन्स निगेशन Q, इथं आपण डायरेक्ट लिहूया. S3 मीन्स R, त्यानंतर S2 डॅश मीन्स निगेशन Q आणि S3 डॅश, 1 मिनिट, Q आणि S3 डॅश मीन्स काय येणार तुमचा, निगेशन R. आता हे कनेक्ट कसे केलेले आहेत बघा. फर्स्टला S1 आहे, S1च्या सिरीजमध्ये, त्याच सिरीजमध्ये पॅरलल नाही, त्याच सिरीजमध्ये S2 डॅश आणि S3 पॅरल आहेत. मग S1च्या सिरीजमध्ये आहे म्हटल्यानंतर अँड येणार. अँड काय आहे, S2 डॅश आहे, त्याच्यामुळं बघा S1 आहे त्याच्यामुळं 1 मिनिट P असणार, आणि त्या सिरीजमध्ये म्हटल्यानंतर हा सिम्बॉल येईल. आणि S2 डॅश मीन्स पहिला S2 डॅश आहे त्याच्यामुळे S2 डॅश मीन्स निगेशन Q, आणि S2 डॅशला पॅरलल आहे त्याच्यामुळे पॅरलल सिम्बॉल. S3 आहे, S3 मीन्स R. ठीक आहे. त्यानंतर ह्या पूर्ण ह्याला कंप्लीट ह्याला किंवा ह्याला असं केला तरी चालेल. कंप्लीट ह्याला, या पूर्ण ह्याला हे कंप्लीट झालेलं आहे, आणि या पूर्ण ह्याला पॅरलल, या सर्किटला पॅरलल म्हणल्यानंतर परत आणखीन असा सिम्बॉल येईल. काय आहे, S1 काय आहे बघा, S2 डॅश आहे, S2 डॅश आहे. पहिला आपला काय झाला, S1 मीन्स P, त्यानंतर नेक्स्टला एकाच सिरीजमध्ये आहे त्याच्यामुळं अँड सिम्बॉल, त्यानंतर S2 डॅश आहे म्हणून निगेशन Q, आणि S2 डॅशला पॅरलल आहे त्याच्यामुळे ऑर सिम्बॉल. S3 आहे त्याच्यामुळे R. ठीक आहे.
त्याच्यानंतर हे कंप्लीट, हे पूर्ण कंप्लीट झालेलं नाही, याला पॅरलल हे खालचं आहे, त्याच्यामुळे परत पॅरलल आहे म्हणून ऑर सिम्बॉल. आणि मग राहिलेला हा S2 मीन्स निगेशन Q अँड त्याच सिरीजमध्ये आहे म्हणून अँड सिम्बॉल. आणि S3 आहे त्याच्यामुळे काय येणार आहे तुमचा S3 आहे, त्याच्यामुळे निगेशन R. हे ब्रॅकेट द्या. जे हा झाला तुमचा सिम्बॉलिकली फॉर्म. स्टेप वाईज सिम्प्लिफाय करत गेलात की तुम्हाला लगेच सिम्प्लिफाय होतील एक्झाम्पल. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, थँक्यू. थांबूया तिथेच आपण.